नमस्कार, मी मनशी पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी. पालघरचे खासदार राजेंद्र गावित भाजपमध्ये घर वापसी करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. पालघर लोकसभेची निवडणूक गावित कमळ चिन्हावर लढणार असल्याचं सुद्धा कळतंय. त्यामुळे आता पालघर लोकसभेमधली गणिते बदलतायत. आपले प्रतिनिधी गिरीश गायकवाड सध्या आपल्या सोबत आहे. गिरीश, काय अधिक माहिती आहे? यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित हे भाजपमध्ये घरवापसी करणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते आणि पालघर लोकसभा मतदारसंघातून राजेंद्र गावित एक कमळ चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याची सुद्धा जोरदार चर्चा सध्या मतदारसंघात सुरू आहे. भाजपच्या निवडणूक चिन्हावर ते लढणारे पहिले शिवसेनेचे खासदार असतील असं सुद्धा बोललं जात आहे. राजेंद्र गावित हे पालघर लोकसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे खासदार आहेत. गावित हे सलग 2 टर्म खासदार राहिलेले आहेत, त्यामुळे विजयाची हॅट्रिक करण्याची सध्या त्यांना सुवर्ण संधी आहे आणि त्यामुळे भाजपकडून त्यांना कमळ चिन्हावर या ठिकाणाहून लढवलं जाऊ शकतो अशी चर्चा जी आहे ती गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती आणि त्यामुळे आपण पाहतोय की आता नेमका त्यांचा पक्षप्रवेश कधीपर्यंत होणार आहे आणि खरंच ते कमळ चिन्हावर लढणार आहे का हे पाहणं महत्त्वाचं असेल. गेल्या अनेक दिवसांपासून भाजपचे बरेचसे जे कार्यक्रम आहेत ते त्या ठिकाणी सुरू आहेत आणि सभांचा जो धडाका आहे तो सुद्धा त्या ठिकाणी लावलेला आहे आणि उमेदवाराचं नाव म्हणून राजेंद्र गावित यांच्याकडेच पाहिलं जातं. त्यामुळे नेमकं पालघरचं राजकीय समीकरण हे कसं असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मनस्वी, नक्कीच गिरीश, अधिक अपडेट घेतच राहू.